नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अचीव युअर ड्रीम या यूट्यूब चॅनलवर मी आपले स्वागत करीत आहे. मित्रांनो, लवकरच महाराष्ट्र पोलीस भरतीला सुरुवात होणार आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांचे स्वप्न म्हणजे पोलीस होणे. तुम्हाला जर तुमचे पोलीस होण्याचे स्वप्न पूर्ण करायचे असणार तर खूप अभ्यास करा आणि सराव करा. तुमची तयारी परिपूर्ण होण्यासाठी मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासाठी पोलीस भरतीच्या महत्त्वपूर्ण प्रश्नांचा संच घेऊन आली आहे. तर मग आपण महत्त्वाचे प्रश्न व त्यांची उत्तरे बघणार आहोत. त्यापूर्वी माझ्या चॅनलला सबस्क्राईब व लाईक करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील. चला तर मग आजच्या प्रश्नसंचाला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1. महाराष्ट्रात सर्वाधिक कापसाचे क्षेत्र कोणत्या विभागात आहे? पर्याय क्रमांक 1 मराठवाडा, 2 विदर्भ, 3 पश्चिम महाराष्ट्र, 4 कोकण. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 विदर्भ. प्रश्न क्रमांक 2. महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण कोणते? पर्याय क्रमांक 1 कोयना, 2 उजनी, 3 जायकवाडी, 4 गिरणा. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 जायकवाडी. प्रश्न क्रमांक 3. महाराष्ट्रात सर्वाधिक जंगल क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आढळते? पर्याय क्रमांक 1 नागपूर, 2 चंद्रपूर, 3 कोल्हापूर, 4 गडचिरोली. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 गडचिरोली. प्रश्न क्रमांक 4. नवेगाव राष्ट्रीय उद्यान कुठे आहे? पर्याय क्रमांक 1 ठाणे, 2 बोरिवली, 3 गोंदिया, 4 चंद्रपूर. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 गोंदिया. प्रश्न क्रमांक 5. महाराष्ट्रात कोणते पीक सर्वात जास्त होते? पर्याय क्रमांक 1 गहू, 2 तांदूळ, 3 बाजरी, 4 ज्वारी. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 ज्वारी. प्रश्न क्रमांक 6. सर्वाधिक साखर कारखाने कोणत्या जिल्ह्यात आहेत? पर्याय क्रमांक 1 सोलापूर, 2 अहमदनगर, 3 कोल्हापूर, 4 सातारा. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अहमदनगर. प्रश्न क्रमांक 7. महाराष्ट्रात सिंहस्थ कुंभमेळा कोणत्या ठिकाणी भरतो? पर्याय क्रमांक 1 औरंगाबाद, 2 पंढरपूर, 3 नाशिक, 4 आळंदी. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 नाशिक. प्रश्न क्रमांक 8. महाराष्ट्राला किती किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे? पर्याय क्रमांक 1 700, 2 720, 3 735, 4 770. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 720. प्रश्न क्रमांक 9. महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता आहे? पर्याय क्रमांक 1 वाघ, 2 सिंह, 3 शेकरू, 4 हरिण. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 शेकरू. प्रश्न क्रमांक 10. राज्यात कोणत्या जिल्ह्यात तांब्याचे सर्वाधिक साठे आढळतात? पर्याय क्रमांक 1 कोल्हापूर, 2 नागपूर, 3 अहमदनगर, 4 चंद्रपूर. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 चंद्रपूर. प्रश्न क्रमांक 11. महाराष्ट्रातील आकारमानाने सर्वात मोठा जिल्हा कोणता? पर्याय क्रमांक 1 नागपूर, 2 मुंबई, 3 पुणे, 4 अहमदनगर. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अहमदनगर. प्रश्न क्रमांक 12. मराठवाड्याची राजधानी म्हणून कोणत्या जिल्ह्यास ओळखले जाते? पर्याय क्रमांक 1 औरंगाबाद, 2 नांदेड, 3 लातूर, 4 उस्मानाबाद. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 औरंगाबाद. प्रश्न क्रमांक 13. महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी उपग्रह दळणवळण केंद्र आहे? पर्याय क्रमांक 1 बल्लारपूर, 2 तुर्भे, 3 आर्वी, 4 सोलापूर. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 आर्वी. प्रश्न क्रमांक 14. खालीलपैकी कोणते शहर गोदावरी नदीकाठी वसलेले नाही? पर्याय क्रमांक 1 पंढरपूर, 2 नाशिक, 3 नांदेड, 4 पैठण. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पंढरपूर. प्रश्न क्रमांक 15. धुळे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे? पर्याय क्रमांक 1 कयाधू, 2 धाम, 3 पांझरा, 4 तापी. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पांझरा. प्रश्न क्रमांक 16. ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोणत्या ठिकाणी आहे?
पर्याय क्रमांक 1 चंद्रपूर, 2 नागपूर, 3 गोंदिया, 4 बोरिवली। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 चंद्रपूर। प्रश्न क्रमांक 17 राज्यात या जिल्ह्यात चुनखडीच्या खाणी मोठ्या प्रमाणात आढळतात। पर्याय क्रमांक 1 चंद्रपूर, 2 नागपूर, 3 रत्नागिरी, 4 यवतमाळ। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 यवतमाळ। प्रश्न क्रमांक 18 महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे। पर्याय क्रमांक 1 पुणे, 2 रायगड, 3 सातारा, 4 रत्नागिरी। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सातारा। प्रश्न क्रमांक 19 लोणावळा खंडाळा ही थंड हवामानाची ठिकाणे कोणत्या जिल्ह्यात आहेत। पर्याय क्रमांक 1 पुणे, 2 सातारा, 3 औरंगाबाद, 4 नंदुरबार। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पुणे। प्रश्न क्रमांक 20 गोदावरी नदीचे उगमस्थान। पर्याय क्रमांक 1 महाबळेश्वर, 2 भीमाशंकर, 3 त्र्यंबकेश्वर, 4 यापैकी नाही। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 त्र्यंबकेश्वर। प्रश्न क्रमांक 21 कृष्णा वारणा या नदीचे संगमस्थान। पर्याय क्रमांक 1 हरिपूर, 2 पुणे, 3 माहुली, 4 कराड। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 हरिपूर। प्रश्न क्रमांक 22 नाशिक जिल्ह्यात या ठिकाणी कांदा संशोधन केंद्र आहे। पर्याय क्रमांक 1 गंगापूर, 2 निफाड, 3 मालेगाव, 4 भगूर। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 निफाड। प्रश्न क्रमांक 23 लोणार हे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे। पर्याय क्रमांक 1 बुलढाणा, 2 नागपूर, 3 वर्धा, 4 अकोला। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 बुलढाणा। प्रश्न क्रमांक 24 महाराष्ट्रात चलनी नोटा, पोस्ट कार्ड, तिकिटे इत्यादीचे छपाई केंद्र खालीलपैकी कोठे आहे। पर्याय क्रमांक 1 मुंबई, 2 पुणे, 3 नागपूर, 4 नाशिक। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 नाशिक। प्रश्न क्रमांक 25 महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण। पर्याय क्रमांक 1 श्रीवर्धन, 2 माथेरान, 3 अंबोली, 4 महाबळेश्वर। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अंबोली। प्रश्न क्रमांक 26 महाराष्ट्रातील अष्टविनायकाच्या 8 स्थानांपैकी 5 स्थाने कोणत्या जिल्ह्यात आहेत। पर्याय क्रमांक 1 अहमदनगर, 2 रायगड, 3 रत्नागिरी, 4 पुणे। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 पुणे। प्रश्न क्रमांक 27 रायगड जिल्ह्यात खालीलपैकी कोणता किल्ला आढळत नाही। पर्याय क्रमांक 1 कर्नाळा, 2 द्रोणागिरी, अजिंक्यतारा, 4 रायगड। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अजिंक्यतारा। प्रश्न क्रमांक 28 नरनाळा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे। पर्याय क्रमांक 1 अकोला, 2 ठाणे, 3 सातारा, 4 रायगड। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अकोला। प्रश्न क्रमांक 29 महाराष्ट्रातील आकारमानाने सर्वात लहान जिल्हा कोणता। पर्याय क्रमांक 1 मुंबई शहर, 2 लातूर, 3 गोंदिया, 4 वर्धा। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मुंबई शहर। प्रश्न क्रमांक 30 ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्यास ओळखले जाते। पर्याय क्रमांक 1 अहमदनगर, 2 नागपूर, 3 सोलापूर, 4 बीड। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 बीड। प्रश्न क्रमांक 31 माथेरान हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे। पर्याय क्रमांक 1 रायगड, 2 रत्नागिरी, 3 पुणे, 4 औरंगाबाद। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 रायगड। प्रश्न क्रमांक 32 पानझडी वृक्षांची वने कोणत्या विभागात आढळतात। पर्याय क्रमांक 1 कोकण, 2 मराठवाडा, 3 पश्चिम महाराष्ट्र, 4 विदर्भ। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 विदर्भ। प्रश्न क्रमांक 33 चादरी उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेले स्थान कोणते।
पर्याय क्रमांक 1 सोलापूर, 2 नागपूर, 3 मालेगाव, 4 कोल्हापूर. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सोलापूर. प्रश्न क्रमांक 34. महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोणत्या नदीस म्हटले जाते? पर्याय क्रमांक 1 गोदावरी, 2 भीमा, 3 कोयना, 4 चंद्रभागा. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कोयना. प्रश्न क्रमांक 35. घारापुरी लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? पर्याय क्रमांक 1 मुंबई, 2 रायगड, 3 ठाणे, 4 नाशिक. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 रायगड. प्रश्न क्रमांक 36. विदर्भाचे नंदनवन म्हणून ओळखले जाणारे चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? पर्याय क्रमांक 1 अमरावती, 2 वर्धा, 3 वाशिम, 4 यवतमाळ. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अमरावती. प्रश्न क्रमांक 37. तुळजाभवानी मातेचे मंदिर कोणत्या जिल्ह्यात आहे? पर्याय क्रमांक 1 उस्मानाबाद, 2 बीड, 3 औरंगाबाद, 4 सोलापूर. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 उस्मानाबाद. प्रश्न क्रमांक 38. पांढरे सोने पिकवणारा जिल्हा कोणता? पर्याय क्रमांक 1 भंडारा, 2 नागपूर, 3 यवतमाळ, 4 गोंदिया. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 यवतमाळ. प्रश्न क्रमांक 39. महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ? पर्याय क्रमांक 1 मुंबई, 2 नागपूर, 3 शिवाजी विद्यापीठ, 4 सोलापूर. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मुंबई. प्रश्न क्रमांक 40. आंब्याचे सर्वाधिक उत्पादन करणारा जिल्हा कोणता? पर्याय क्रमांक 1 रत्नागिरी, 2 रायगड, 3 सिंधुदुर्ग, 4 कोल्हापूर. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 रत्नागिरी.